डोंगरकड्यांवरून कोसळणाऱ्या लहान मोठ्या धबधब्यांमुळे पावसाळी पर्यटकांच्या आकर्षणाचं प्रमुख केंद्रबिंदू बनलाय माळशेजचा घाट। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग विभागानं 2 वर्षांपासून माळशेज घाटाचा विकास आणि सुशोभीकरणाचं काम केलंय। मात्र इथं पावसाळ्यात पर्यटनाकरता येणाऱ्या पर्यटकांवर सतत घोंघावतंय ते एक संकट। कुठलं हे संकट आहे पहा। दाट धुक्याची चादर, अंगाला झोमणारा बेभान वारा, जंगलातल्या झाडांच्या पानाची सळसळ आणि डोंगरावर जमिनीच्या ओढीने झेपावणारे पांढरे शुभ्र लहान मोठे असंख्य धबधबे ही नयनरम्य दृश्य आहेत मुंबईपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या माळशेज घाटातली। महाराष्ट्रातलं पावसाळी पर्यटन स्थान म्हणून गेल्या काही वर्षात माळशेज घाट प्रसिद्ध आहे। दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पर्यटक इथं पावसाचा आनंद घ्यायला येतात। कल्याण अहमदनगर मार्गावरती निसर्गाने नटलेला हा घाट आहे। त्याची लांबी 10 किलोमीटर इतकी आहे। मुंबई आणि पुणे या दोघही महानगरांना हा घाट मध्यवर्ती आहे। त्यामुळे या दोन्ही शहरातले पर्यटक इथं पावसाळ्यात मोठी गर्दी करतात। पावसाळ्यातले 4 महिने इथं अक्षरशः पर्यटकांची पावसाळी जत्रा भरते। धबधबे हा इतका निसर्ग खूपच सुंदर आहे। पाहतच आहात तुम्ही, धुकंही खूप आहे आणि इथं भेटण्याचा आनंद आणि ह्या भिजता भिजता गरम गरम चहा घेणे आणि भजी खाणे हा तर वेगळाच आनंद आहे। शासनाने इथे सुरक्षा वाढवावी, कठडे बांधावे, व्यवस्थित कठड्याला जाळी वगैरे मारावी, जेणेकरून पर्यटकांना इथला आनंद लुटता येईल। ह्या वर्षामध्ये सगळा वर्ष आनंद घेता येईल। माळशेज घाटातली वाढती पर्यटकांची संख्या पाहता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग आणि शासनाच्या पर्यटन विभागानं पर्यटकांसाठी घाटात वाहनतळ उभारलाय। त्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांना वाहन पार्किंगची व्यवस्था उपलब्ध झाली आहे। घाटात वाहनं पार्क करून त्यांना निसर्गाचा आनंद लुटता येतो। पर्यटकांसाठी या घाटात विविध ठिकाणी पॉइंटही उभारण्यात आलेत। अशा ठिकाणी येऊन पर्यटकांना निसर्ग आणि इथल्या पावसाचा आनंद घेता यावा याकरता सरकारकडून मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला असला तरी इथलं पावसाळी पर्यटन म्हणावं तितकं सुरक्षित आहे असं म्हणता येणार नाही। कारण पावसाळ्यात हा घाट अत्यंत धोकादायक बनतो। याचं प्रमुख कारण म्हणजे डोंगर कड्यांवरून कोसळणाऱ्या दरडी। पावसाळ्यात पाण्यामुळे दरडी कमजोर बनतात आणि या दरडी अशी शंका प्रवाशांच्या मनात आल्याशिवाय राहत नाही। 9 किलोमीटर अंतराचा हा प्रवास जीव टांगणीला लावणारा ठरतो। मागच्याच आठवड्यात किल्ले शिवनेरीवरून मुंबईकडे जाणाऱ्या बसवर दरड कोसळून दोघांचा अंत झाल्याची घटना घडली आहे। गेल्या 4 वर्षात या घाटात अनेकदा दरडी कोसळायच्या घटना घडल्यात। तसंच ठिकठिकाणी हा घाट खचलाय। त्यामुळे मार्गाच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा खर्च करूनही धोका अजून कायमच आहे। 4 वर्षांपूर्वी घाटातल्या अवघड वळणावर 5 मीटर रुंदीचा घाट खचला। त्याची डागडुजी होत नाही तोच सप्टेंबर 2012 मध्ये 14 मीटर रुंदीचा घाटमार्ग खचला। ज्या अवघड वळणावर घाट खचल्यानं रस्ता अरुंद झाला त्याच ठिकाणी जानेवारी 2014 मध्ये ट्रक आणि एसटी बस यांच्यात धडक होऊन एसटी बस खोल दरीत कोसळली होती। या भीषण अपघातात 27 प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले। दुर्घटनेनंतर एकंदरीतच शास्त्रीय दृष्टिकोनातून IIT पवईच्या भूशास्त्र विभागाच्या वतीनं घाट मार्गाचं सर्वेक्षण करण्यात आलं। घाटामधला छत्री पॉइंट ते बोगद्या दरम्यानचा भाग पुढे आलेल्या ठिसूळ खडकांमुळे धोकादायक झाल्याचा अहवाल देण्यात आला होता। त्यानंतर घाटातल्या संपूर्ण कड्यांवर जाळ्या लावून घाटमार्ग सुरक्षित करायला सुरुवात झाली। मात्र घाटाची भूशास्त्रीय ठेवण बेसॉल्ट खडकातली असल्यानं आणि ओव्हरहँगिंग कड्यांच्या खडकात खाचा असल्यानं त्यात पाणी साठून पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटनांवर पायबंद घालणं अवघड बनलंय। तसंच माळशेज घाटापासून नगर आणि कल्याण दोन्ही बाजूला 50 ते 60 किलोमीटर परिसरात कुठलंही मोठं रुग्णालय नसल्यानं अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना वेळेवर उपचार न मिळाल्यानं अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय। पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणती काळजी घेतली जात नाही आणि विशेष म्हणजे या गेल्या 25 ते 30-40 किलोमीटर अंतरामध्ये कुठल्याही प्रकारे ट्रामा केअर सेंटर नाही, ते रुग्णवाहिकेची व्यवस्था कुठल्याही प्रकारे झालेली नाही। धक्कादायक बाब म्हणजे घाटात कोसळलेल्या मोठमोठ्या दरडी न फोडताच त्या ठेकेदाराकडून दरीत ढकलून दिल्या जातात। त्यामुळे झाडांची आणि पर्यावरणाची मोठी हानी होते आहे।
ही सगळी पार्श्वभूमी पाहता माळशेज घाटात पर्यटनाला जाताना पर्यटकांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. आता पावसाळा सुरू झाल्यामुळे पर्यटनासाठी विकेंडला पुणे मुंबईतून माळशेज घाटात मोठी गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे एकीकडे धोकादायक बनलेला घाट, दुसरीकडे पर्यटकांची वाढती गर्दी, हे सगळं पाहता पर्यटकांवर दरडींचं सावट घोंगावत आहे. त्या सगळ्यावरती तात्काळ सुरक्षेचे उपाय योजणं अत्यंत गरजेचं आहे. त्या दरडी कोसळत आहेत, त्या दरडी कोसळण्याच्या जो दगडी निघतात त्या शेकडो ब्रास दगडी आज खाली जंगलामध्ये टाकल्या जातात, झाडं नष्ट होत आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे धोकादायक असलेल्या या घाटात प्रवासी वाहनं आणि पर्यटकांची वाहनं यांची होणारी गर्दी याचं व्यवस्थित नियोजन करणं अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः पावसाचं प्रमाण वाढत असताना पर्यटकांनी सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, अन्यथा एखाद्या मोठ्या दुर्घटनेला सामोरं जावं लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. चंद्रशेखर भोयार, झी मीडिया, मोरबाड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.